तुम्ही शब्द का दिलात हे इतरांना ठाऊक नाही.
देवाची भगिनी ज्यावेळी दिला त्यावेळी धनाची मागणी केली हे मात्र सगळ्यांना ठाऊक आहे। त्याच्यामुळे बोट ठेवताना तुम्ही भगिनीचा विवाह करताना धन मागितला याच्यावर ठेवला जाईल। तुम्ही त्याच्या मागून काय केलं याच्यावर पण विश्वास ठेवला नाही। हे दुर्योधना बोलतानाच बोलून गेलोय। आमचे काहीतरी व्यवहार ठरले गेले होते ते व्यवहार आम्हाला गुप्त ठेवायचे होते। फक्त धन घेतले नाही तर या मद्र देशाचा विस्तार करण्यासाठी पितामह भीष्मांचं सहाय्य आणि पांडुराजांचं सहाय्य सुद्धा मी घेतलंय। मद्र देशाचा विस्तार केला आम्हा दोघांचे व्यवहार ठरले त्या तुम्हाला रोडबोड करायची गरज नाही आणि ते व्यवहार ठरले त्या व्यवहाराची एकनिष्ठ जो शब्द मी दिलाय देवव्रताला अर्थात पितामह भीष्मांना त्या शब्दात तुम्ही एकनिष्ठ आहे। ज्यावेळी माझ्या बहिणीचा हात दिला ना त्यावेळी सांगितलं होतं ज्यावेळी मद्र देशाचं सहाय्य आणि या शैल्याचं सहाय्य लागेल त्यावेळी मागा। आणि एक सांगतोय या विश्वाच्या ठाई तुम्ही तो जन्माला आला। अंबा अंबिका आणि अंबालिका अशा तिघांचं अपहरण देवव्रताने केलं होतं। अंबिका आणि अंबालिकेचे पुत्र पांडू आणि धृतराष्ट्र असे मानले गेले आणि धृतराष्ट्र आणि पांडू हे दोन राजे जरी मानले गेले असले तरी या विश्वाच्या ठाई धृतराष्ट्र आंधळा होता। कारण विचित्र वीर्यासी दोघांचा विवाह झाला आणि विचित्र वीर्यासी विवाह होऊन पुत्र संतती होण्या अगोदर विचित्र वीर्यांना मृत्युमुखी आले आणि ज्यावेळी त्यांना मरण आलं त्यावेळी सत्यवतीने आपला पुत्र अर्थात व्यासांना बोलविलं आणि व्यासांना बोलवून तिनं संतती होण्याची मागणी केली। याच्या अगोदर सत्यवतीनं देवव्रताला अर्थात पितामह भीष्मांना सांगितलं होतं विश्वकारभाराप्रमाणे हस्तिनापूर चालावं म्हणून अंबिका आणि अंबालिकेचा स्वीकार तू कर आणि संतती वाढव। पण त्यांनी प्रतिज्ञा केली होती की आजीवन ब्रह्मचरित्र राहील म्हणून त्यांना विवाह केला नाही। म्हणून त्यांनी व्यासांना बोलविलं आणि व्यासांकरवी हे दोन पुत्र निर्माण झाले आणि हे दोन पुत्र निर्माण होऊन ज्यापैकी धृतराष्ट्र आंधळा निघाला आणि पांडू हा राजकर्ता पराक्रमी होता आणि खरा राजा पांडू राजानं हस्तिनापुराचा विस्तार केला। पूर्वेकडून उत्तरेकडे गेला आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे आला आणि दक्षिणेपर्यंतचा विस्तार पांडुराजांनी केला आणि तदनंतर दक्षिणेकडून उत्तरेकडचा विस्तार मला बरोबर घेऊन केला। म्हणून हस्तिनापुराचा खरा युवराज हा धर्म युधिष्ठिर होता। असं असताना सुद्धा अरे निर्लज्जा हस्तिनापुराची गादी तू उपभोगतोय। हस्तिनापूरचा विस्तार व्हावा म्हणून तुमचं सहाय्य घेतलं गेलं। मी पुन्हा तुम्हाला तेच सांगेन हस्तिनापूरला तुम्ही आतापर्यंत सहकार्य केलास याच्या पुढे देखील सहकार्य करा। हे आमचे तुम्ही बांधलेले आहात म्हणून सहकार्य करतात। हस्तिनापुरावर उपकार करता हे शब्द तुमच्या मुखात शोभून दिसत नाही। दुसरी गोष्ट स्वयंवराच्या ठिकाणी जो प्रमाद घडला तो उघड्या नेत्राने तुम्ही पाहिला निश्चितच होय ना। मग मला प्रतिकार करण्यासाठी पार्थ तिथं उपस्थित झाला होय। मग भरलेल्या स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी जर राजकर्त्याच्या बाजूला पार्थ उभा राहू शकतो माझी बाजू तर तुमच्या असत्याची होती मग तिथं तुम्ही सुद्धा का उपस्थित राहू शकतो। मी आज हस्तिनापुराचा बांधील आहे म्हणून मी त्यांना सहकार्य करावं। मला सांग तुझे पिताश्रीयांना अंधत्व निर्माण झालं मग खऱ्या अर्थानं राज्याचा विस्तार पांडुपुत्रांनी केला तर त्या पांडवांचे बांधील तुम्ही कसे नाही? अरे तुम्ही त्यांचे बांधीला जा विस्तार केला म्हणून राजगादी तुम्ही उपभोगताय। आणि दुसरी गोष्ट तुझ्या बाजूने मी उभा राहिलो पाहिजे होतो असं तू म्हणून जातोयस। पण दुर्योधना मी मंडपाच्या ठाई कृत्य तू केलंस। या विश्वाच्या ठाई पापाचे 3 प्रकार कायिक वाचिक आणि मानसिक। या प्रकारापैकी मानसिक आणि वाचिक पाप तू करत होतास। दूषण राजकर्त्याला देत होतास आणि स्वतःच्या कायानं म्हणजे स्वतःच्या शरीरातील हस्तानं भानुमतीचा हस्त धरला म्हणजे या पापाचा भागीदार तुझा मामा शैल्य व्हावा। हस्तिनापूरचा झालेला अपमान
भीष्माने वाढवला, निश्चितच तुम्ही वाढवला पाहिजे होता, पण त्याचा जाब हा राजकर्त्याला विचारायला होता, राजकुमारीला नव्हे. मी काय कर्तव्य केलं? जिथं राज या भानुमतीकडनं अपराध घडला तिथं हस्त मी पकडला आणि ज्यावेळी राजकर्त्यांकडनं विचारणा करण्यात आली त्यावेळी घडलेला प्रमाद मी सांगण्यासाठी तत्पर ठरलो. मग राजकर्ते लकाचे क्वचित होते, धर्माचे जर पुरस्कर्ते राजकर्ते होते तर माझ्या मुखातून ज्यावेळी मुखोद्गार बाहेर पडले त्यावेळी भरलेल्या स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी आपल्या कन्येची ही कृती घडली की नाही घडली याची विचारणा का केली नाही? हे दुर्योधन, ज्यार्थी भरलेल्या स्वयंवर मंडपाच्या ठाई द्रुपदी भूपती उपस्थित होते, अगदी त्याचप्रमाणे सारी कलिंग देशाची जनता सुद्धा उपस्थित होती आणि या भरलेल्या स्वयंवर मंडपात जर एका परपुरुषानं आपल्या कन्येचा हात धरला, हे कृत्य जर एका बापानं उघड्या नेत्राने पाहिलं, त्याचा जा बापानं मुलीला विचारावा की हात धरण्याला विचारावा. काय तुम्ही काय करतात? फक्त मी हस्त पकडलं याच्यावर बोट ठेवून तुम्ही आहात, पण मी हस्त का पकडलं याचं वारंवार तुम्हाला मी सांगून सुद्धा त्याच्यावर तुम्ही पाठमोरे फिरतात, म्हणजे निश्चितच तुमचा काहीतरी स्वार्थ असं मला वाटतं. तुझा काही स्वार्थ नाहीये. हस्तिनापुराच्या नावाला तू कलंक लावू नये म्हणून तुला अडवण्यासाठी आलोय आणि एकच सांगतोय, हे दुर्योधना, अशा प्रकारची दुष्कृत्य बाबारे तू करू नकोस. कुठेतरी जीवनात सन्मार्ग आचरणात आणि सुधरण्याचा प्रयत्न कर. असा जर करशील ना तर विनाशाला कारणीभूत ठरशील. मामा, चुकलेल्याला दुसऱ्याला चुकावं असं सांगू नये. याच्या पूर्वी सुद्धा मी जर फक्त अधमकृती करणारा जर सुयोधन असेल, मी फक्त वाईट मार्गाला जाणारा सुयोधन असेल, तर माझी गुरुदेवता म्हणजे द्वारकाधीश बलराम दादा होय ना, त्यांची भगिनी सुभद्रा याचा विवाह कुणाशी ठरला होता? माझ्याशी ठरला होता. निश्चितच होय ना. मग माझ्याशी विवाह ठरला असताना, विवाहाच्या बंधनात मी अडकणार असताना त्या पार्थानं तिचं चौर्य कर्म करून त्याच्याशी विवाहबद्ध झालं, त्याला तुम्ही जाब विचारलं नाही. ज्यावेळी तिनं त्याच्याशी विवाह केला तुम्ही जाब विचारला की नाही? मी निश्चितच जाब विचारला नाही. कशासाठी विचारू? कारण ज्यावेळी तिला तुझ्याशी विवाह सुयोधनानं केलं त्याच्यावर तुम्ही बोट ठेवता आणि या पांडवांनी केलं त्यांना तुम्ही सहकार्य दर्शविता. विचारपासून तुला पत्र आलेलं होतं सुयोधनावरी, अर्थात तुला वरायचं नव्हतं, लग्नाचा मध्येदार तू समजायला होता. राजे शल्यराज, ती जर मला निमंत्रण तुमच्या मताने संदेश मला आला होता, लग्न ठरविलं होतं कुणी? द्वारकाधीशांनी लग्न ठरविलं होतं. मग ज्येष्ठांचे म्हणणं तुमच्या शब्दांप्रमाणे जर भानुमतीचा अपराध असेल त्याचा जाब जर मी तिच्या बापाला विचारायला हवा तर ज्येष्ठांचं म्हणणं मान्य करायला हवं की तिचं? ज्यावेळी ज्यार्थी द्वारकाधीशांनी हा विवाह आरंभिला त्यावेळी कृष्णाचा प्रतिकार होता. कृष्णाचा प्रतिकार होता. ज्येष्ठ द्वारकेचा तो सुद्धा भागीदारच होता ना, तो सुद्धा बलराम दादांचा भाऊ होता. व्यक्ती कोण? त्यावेळी बलराम दादांनी कृष्णाचं मत ग्राह्य धरलं नाही. त्या अर्थी कृष्णानं सुभद्रेला अर्जुनाला सांगितलं की सुभद्रावर म्हणून काय चुकलं, एका नात्यानं याचा सुद्धा अधिकार होता. कोणत्या पद्धतीनं? आणि ज्यावेळी मग ज्येष्ठांच्या शब्दात त्यांनी जर पायदळी तुडविले, मग मी माझा जाब विचारतोय, हे तुम्ही खोटं कसं काय ठरविता? तू तुझा जाब विचारतोय, पण या भरलेल्या स्वयंवर मंडपात तू चूक केली होती. तुमच्याच मुखातील शब्द जर का एखाद्या स्त्रीकडून किंवा पुत्राकडून जर अपराध घडला असेल, ज्येष्ठांना जाब विचारावा. मग ज्येष्ठांनी घेतलेला निर्णय कनिष्ठांच्या पद्धतीने चुकवत असतील, मग ज्येष्ठांना मान कोणत्या पद्धतीने राहणार? या ठिकाणी ज्येष्ठांना मान कोणत्या पद्धतीने राहणार? आपण ज्येष्ठांचा मान राहिला पाहिजे. प्रथम गोष्ट, मान आपण ज्येष्ठांचा ठेवला पाहिजे. पण ज्यावेळी कृत्य घडलं त्याला गोपाळ कृष्ण सुद्धा तिथं साक्षी होता आणि ज्यावेळी तुझा विवाह झाला नाही त्या अर्थी या विवाहात हे तू विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतोस. ज्यावेळी एका गुरुप्रमाणे बलराम दादांची तू गोष्ट सांगितलीस, पण तुमचेच गुरु
गुरु द्रोणाचार्य ज्यावेळी गुरु द्रोणाचार्यांनी तुम्हाला शस्त्रविद्या अभ्यास शिकविला ना मान्य आहे ना तुला? मान्यच करतोय. मग ज्यावेळी गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली त्यावेळी राजा द्रुपद यांच्यावर स्वारी करण्याला तुम्हाला सांगितली. दुर्योधना तू दुःशासन आणि तू गेलास. द्रुपद राजाने तुमचा पराभव केला आणि ज्यावेळी तुमचा पराभव केला ना त्या मुखाट्याने तुम्ही मागे आला होता. मग त्या गुरुचा मान तुम्ही का राहू शकला नाही आणि गुरुदारांना करून तुम्ही का गुरुदक्षिणा दिली नाही? युद्ध म्हटल्यानंतर एकाचा जय आणि दुसऱ्याचा पराजय ठरलेला आहे. होय ना? मग द्रौपदी स्वयंवर ज्यावेळी झाला, द्रौपदीला ज्यावेळी अर्जुनानं वरिलं त्यावेळी तुमचा सुद्धा उग्रता तुमची सुद्धा निर्माण झाली. तुम्ही सुद्धा आमच्या सोबत शस्त्र उभारण्यासाठी तत्पर ठरला आणि तुमच्या भाच्यानं म्हणजे गदाधर भीमानं एक खांब उपटून फक्त तुमच्या त्या रथावर फेकला. तुम्ही माझ्या रथाच्या चाकाखाली आलात. हा तेव्हा जर रथ माझा जर गतिमान असता तर भाच्याच्या हातून मामा तेव्हाच मेला असता. हा रथ माझा अतीत होता म्हणून तुम्ही कुठला घडीला तर युद्धात एकाचा जय आणि दुसऱ्याचा पराजय ठरलेला आहे. निश्चित द्रौपदी स्वयंवराच्या वेळी तुम्हाला सुद्धा पराजय ठरला. ज्यावेळी तुम्ही मूर्छित होऊन पडला त्यावेळी पाणी मी पातिलं त्या उपकाराची परतफेड अशी करताय. हे दुर्योधना पण ज्यावेळी कृपाचार्यांची भगिनी गुरु द्रोणांना दिली ती म्हणजे कृपी आणि ज्याच्या योगे करून द्रुपद राजा आणि गुरु द्रोणाचार्य भारद्वाज मुनींकडे शस्त्र अभ्यास शिकत असताना द्रुपद राजानं गुरु द्रोणाचार्यांना सांगितलं होतं ज्या वेळी तुम्हाला सहाय्य लागेल त्यावेळी तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला दान देण्यासाठी तत्पर होईल. मग ज्यावेळी विद्या अभ्यास पूर्ण झाला द्रुपद राजा आपल्या राज्य गेला, द्रोणाचार्य आपल्या घरी गेले. ज्यावेळी द्रोणाचार्यांना गरज भासली त्यावेळी ते राजा द्रुपदाकडे गेले आणि राजा द्रुपदांनी द्रोणाचार्यांचा अपमान केला आणि त्या अपमानाचा सूड घेण्यासाठी तुम्हाला धनुर्विद्येत पारंगत, शस्त्रविद्येत पारंगत गुरु द्रोणांनी केलं. आणि ज्यावेळी द्रोणांनी केलं त्यावेळी ते का केलं असेल तर कृपाचार्य तुमच्या हस्तिनापुरात वावरत होते आणि कृपाचार्यांनी गुरु द्रोणाचार्यांना हस्तिनापुरात ठेवून घेतलं आणि तुमच्या 105 जणांचं 100 कौरव आणि 5 पांडव यांचं गुरुत्व स्वीकारण्यासाठी कृपाचार्यांनी लावितलं. म्हणून कृपाचार्यांच्या योगे करून गुरु द्रोणाचार्य हस्तिनापुरात आले. हस्तिनापुरात येऊन हस्तिनापुरात रती महारथी गुरु द्रोणांनी तयार केले. ती स्वतःच्या गुरुचा अपमान झालेला अपमान तर एक शिष्य घेऊ शकत नाही, तर असल्या शिष्याच्या पराक्रमाचा काय उपयोग? माझा पराक्रम तिथे बोल ठरले होय ना. गुरुचे शब्द शिष्यानं शिरोधार्य मानावे, निश्चितच मानावे. एका बाजूला गुरु द्रोणाचार्यांच्या गोष्टी तुम्ही सांगता, पण मी सुभद्रेचा ज्यावेळी विषय घेतला त्या सुभद्रेच्या विषयावर बलराम दादा सुद्धा माझे गुरुच होते, माझे गुरुच होते. गुरुचा शब्द शिष्य परिपूर्ण करण्यासाठी पुढे सरसावत होता होय ना. मग तो जर शिष्य शब्द परिपूर्ण करण्यासाठी पुढे सरसावत होता मग अर्जुनाला मध्यस्थी करण्याची गरज काय? अर्जुनाला मध्यस्थी करण्यासाठी गरज नव्हती सांगितलं. आणि दुसऱ्याच्या अधिकारात अतिक्रमण केल्यानंतर भांडणही होणार होय ना. ते कुणी असू दे भांडण ही भांडण, युद्ध ही युद्ध आणि युद्ध ही तत्वाची केली जातात. जिथं वैरत्व वाढलं जातं शब्द संघर्ष संपुष्टात येतो तिथं संघर्षाला सुरुवात होते. द्रौपदी स्वयंवर मंडपाच्या ठाई जो भीमानं माझ्या समोर प्रमाद घडविला निश्चितच मी जाणतोय, पण त्यावेळी भीमा माझा भाचा होता आणि कोणी प्रमाद केला हे मला सुद्धा माहित नव्हतं आणि तुला सुद्धा माहित नव्हतं. आणि द्रुपद राजांनी तुला त्यावेळी युद्धात परास्त केलं म्हणून त्याचा दुसरा राग घेण्यासाठी तू द्रौपदी स्वयंवर मंडपाच्या ठाई प्रयत्न केला. म्हणून पराक्रमाच्या वर्गणा मला शिकू नको, म्हणून तिथं तू डाव साधिला. आणि एक गोष्ट, ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या आहेत
ही बाजू मांडण्याचा प्रयत्न मी करतोय ना, याच्यात माझं मोठेपण आहे. कारण ज्यावेळी चुकलेला मुद्दा सावरून देणं हा खरा प्रयत्न. चुकलेला मुद्दा चुकलेलाच असतो. निश्चितच तो किती सावरण्याचा प्रयत्न केला तरी चुकलेला हे चुकलेलाच आहे. मग निश्चित. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या भाच्यानं तुमचा उपमर्द केला यात तुम्हाला काही वाईट वाटलं नाही. हे सारं योग्य झालं. कारण माझ्या भाच्याचे पराक्रम तरी मी बघू शकलो. तुमच्या भाच्याचे पराक्रम पाहता पाहता मामा नेला असता याचा विचार करा. पराक्रम कुठं कुणाचे पाहावे याला सुद्धा मर्यादा आहे. जीवावर बेतणारे पराक्रम कुणी कुणाचे पाहू नये. दुसरी गोष्ट, त्यावेळी स्वयंवराच्या ठिकाणी तुम्ही उपस्थित होता, एकटे नव्हता. तुमचे पुत्र रुक्मांगद आणि रुक्मरथ होय ना, होय, दोघंही तिथे उपस्थित होते. निश्चितच. तुम्हाला मार खाताना त्यांनी पाहिलं, तुम्हाला त्यांनी मार खाताना पाहिलं आणि तुमचे पुत्र, त्या पुत्रांची पळताबळी थोडी झाली. मग त्यावेळी जर का या भाच्यानं तुम्हाला सावरलं, मग आता माझे शब्द सत्य असताना देखील माझ्याशी वैरत्व तुमचं का निर्माण होतंय? फक्त माझे दोनच पुत्र पळाले होते. जे उपमध्ये भरलेल्या स्वयंवर मंडपात फक्त माझे दोनच पुत्र पळाले. दोनच पुत्र उपस्थित होते आणि ते उपस्थित होते ते रुक्मांगद, रुक्मरथ आणि रुक्मांगद पळाले तुम्ही पाहिलं म्हणून सांगतो. म्हणजे बाकीचे पळाले तेव्हा डोळे बंद करून होता. डोळे बंद करूनच नव्हतो, तिथं द्वंद्व चालू होतो. नेत्रा समोरून ज्यावेळी पळाले त्यावेळी दिसले, पाठीमागून तुमच्यासारखे हाताचे आले ते कसं काय दिसणार? ध्रुपद राजांनी सुद्धा पलायन केलं, हे तू पाहिलंस ना. त्या युद्धात जो प्रमाण घडला, द्रौपदीला जेव्हा एका ब्राह्मणानं अर्थात अर्जुनानं वरिलं. म्हणजे तू जो मुद्दा सांगतोय म्हणून मी फोन करतोय. कारण तो सांगतोय म्हणून फोन करताय. उपकार केल्यासारखं बोलू नका, उपकार केल्यासारखं बोलू नका. सारखं बोलू नये तर तू तो मुद्दा घेण्याची गरज नाही. कारण त्यावेळी द्रौपदी स्वयंवरात तुला सुद्धा माझ्या भाच्यानं धूळ टाकवली नाही. मुळीच नाही. युद्धात फक्त परास्त केलं, तुम्हाला लोळून मारलं. युद्धात परास्त करणं आणि लोळून मारण्यात फरक आहे. कुठलाही धागा कुठेही जोडू नका. ज्या तुला युद्धात परास्त त्यांनी केलं, त्यांचा विजय झाला होता. पण ते पांडव होते तुला माहिती होतं. निश्चितच त्यावेळी ठाऊक नव्हतं. ज्यावेळी कळालं त्यावेळी समजलं की भाच्यानं मला मारिलं. म्हणजे त्यावेळी तुला कळलं, पण त्यावेळी तुला माहिती नव्हतं की ते पांडव आहे. तुलाच काय सांप्रत द्रुपद राजाला, द्रौपदीला, तिथं असणाऱ्या प्रत्येक नृपती भूपतीला कोणालाही माहिती नव्हतं की ते पांडव आहेत. फक्त स्वतः त्यांनाच माहिती होतं की आम्ही पांडव. निश्चितच फक्त त्यांना ठाऊक होतं आणि गोपाल कृष्णाला ठाऊक होतं. या दोन व्यक्ती यांना फक्त ते 5 पांडव आणि गोपाल कृष्ण यांनाच फक्त ठाऊक होतं की ते 5 पांडव आहेत. मग ते ब्राह्मण होते म्हणून मार खाल्ला की कसं करतो? त्यावेळी तो युद्धात प्रमाद घडीला आणि तो प्रतिकार दर्शविला. एका ब्राह्मणाच्या हाती द्रौपदीनं स्वयंवरची माळ घातली. म्हणजे द्रौपदी स्वयंवर जिंकली. तो स्वयंवर होता. द्रौपदीचा स्वयंवर कोणता असेल? सगळ्यांचा स्वयंवर होता. हरलेल्या तेलकुंडात पाहून मत्स्याचा भेद करायचा होता. 4 ती मत्स्याचा भेद करायचा होता. अर्जुनानं तो मत्स्याचा भेद केला. तिनं द्रौपदीला जिंकली. 4 ती जिंकली. त्या अर्थी तू गप्प राहिला होतास, कारण त्याचे पराक्रम होते. मग त्यावेळी तू जाब विचारण्यासाठी युद्ध आरंभिलास. हे कशासाठी? मी युद्ध आरंभिलं तुम्हाला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी पुढे जायला कुणी सांगितलं होतं? युद्ध कुणाचं होतं? मी पुढे केलं. विरोध दर्शविण्यासाठी मी तत्पर ठरलो. मग तुम्ही तुमचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी पुढे गेलात आणि भाच्यांकडून नामानं मार खाल्लं. हे तिवार सत्य आणि सत्य घटना घडली ना. राहून आश्चर्य वाटतं एकाच गोष्टीचं. ज्यावेळी द्रौपदी स्वयंवर झाला त्यावेळी तुमचे दोन्ही पुत्र रुक्मांगद आणि रुक्मरथ उपस्थित होते. अन्य कोण कोण होते तुम्ही पाठीमागून घेऊन आला असाल तुम्हाला नाही, पण 2 तर मला दिसले. मग त्यावेळी ते उपस्थित होते. मग भानुमतीच्या स्वयंवराला तुम्ही कशाला पुढे आले?
ज्यावेळी त्या स्वयंवर मंडपाच्या ठाई जो प्रमात्य घडीला मला भाच्याने मारिलं, मी मान्यच करतो, माझे पुत्र पळाले हे मान्यच आहे. त्यावेळी घटना घडलेली, मी तर काही दुरुस्ती करू शकत नाही. पण जो प्रमात्य घडला नाही म्हणून सांगितलं तर ते सिद्ध झालेला नाही. पण या स्वयंवर मंडपाच्या ठाई, हनुमतीच्या स्वयंवर मंडपाच्या ठाई रुक्मांगद आणि रुक्मरथ या दोघांना का पाठविलं नाही? दोघांची विचारपूस मी केली. कलिंग देशाकडनं स्वयंवराचं निमंत्रण आलंय. पण त्यावेळी ह्या माझ्या दोन्ही पुत्रांनो तुम्ही जाणार का असा प्रश्न मी माझ्या पुत्रांनी विचारला. ज्यावेळी पुत्रांनी नकार दर्शविला त्यावेळी आलेल्या निमंत्रणाला सहाय्य करण्यासाठी, आलेल्या निमंत्रणाचा मान ठेवण्यासाठी, मद्र देशाचं नेतृत्व करण्यासाठी मी तिथपर्यंत उपस्थित राहिलो. काय चुकलं मामा? हा, बाजू मांडायची असते, बाजू मारायची नसते. काही विषयात बाजू मारावी लागते. बापाचे शब्द हे पुत्राला शिरोधार्यच आहे. बापाच्या मुखातून निघणारे शब्द जर पुत्राने स्वतःच्या हाताच्या कोणावर जर का ते सांभाळले नसतील, बापाचे शब्द जर पुत्राला प्रियव्रत नसतील तर पुत्राला पुत्र म्हणून सांगण्याचा अधिकार नाही. आणि पुत्र जर का बापाचे शब्द ऐकत नसतील तर बापाला मी फक्त माझ्या मुलांची विचारपूस केली. तुम्ही जाणार का, हो की ना, हा उत्तर मला होता. तुम्ही जा असा आदेश मी केला नव्हता. बापाच्या प्रेमापोटी मी विचारलं. कारण स्वयंवर आतापर्यंत अनेक घडले, काय प्रमास्त घडले मी जाणतोय. कारण या विश्वाच्या ठाई तो प्रमास्त माझ्या पुत्रांच्या बाबतीत घडू नये, किंवा पुत्रांना त्या स्वयंवर मंडपात आपला मत न होतं, मनानं त्यांना जायचं नव्हतं म्हणून त्यांनी नकार दर्शविला. विचारपूस केली. बापानं फक्त आज्ञा करायची नसते आणि शब्द सोडायचे नसतात. प्रेम येणार तर विचारायचं असतं. आणि ते मी विचारलं नाही म्हटलं. स्वयंवर मंडपाच्या लग्न मंडपाच्या माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करायला आलो. मद्र देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुमची भावना पडली होय होय ना? मग लग्नाविना असलेले तुमचे पुत्र मद्र देशात आहे आणि वयानं वयोवृद्ध झालेला पाप हा स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी येतोय म्हणून आश्चर्य वाटलं. लग्नासाठी आलो नाही, आधीच तुला सांगतोय. या स्वयंवर मंडपाच्या ठाई वरांची जागा वेगळी असते ना, आणि मान्यवरांची जागा वेगळी असते. त्या अर्थी वरांच्या पंक्तीत मी बसलोच नाही. त्या अर्थी मी स्वयंवरासाठी माझ्या राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आलो. तुला प्रत्येक वेळी हेच सांगतो. हे स्वयंवर कुणासाठी ठेवलेला असतो? जो विवाह पत्र झालेला नाही किंवा जो विवाह इच्छुक आहे, पणाची परिपूर्तता करण्याचा समर्थ आहे, त्याने स्वयंवराच्या ठिकाणी सहभाग दर्शवावा. फक्त इथं येऊन मजा बघण्यासाठी इथं बोलविलेलं स्वयंवर मंडपाच्या ठाई आपल्या इष्टाने कन्येला आशीर्वाद देण्यात येऊ नये. ते ब्राह्मण त्याच्या कुलाचे कुलगुरू या स्वयंवर मंडपाच्या ठाई उपस्थित होते. मग त्यांना काय लग्न करायचं होतं? आशीर्वाद देण्यासाठी आले होते ना. माझं कर्तव्य बजावण्यासाठी मी आलो. ज्याप्रमाणे वयोवृद्ध झाला त्याचप्रमाणे बोलतो. स्वयंवराच्या ठिकाणी आप्त इष्ट पाहुणे येतात ही गोष्ट वेगळी. निश्चित. आणि देशोदेशीच्या राजकर्त्यांना निमंत्रण दिली जातात ही गोष्ट वेगळी. आप्त इष्ट हे आशीर्वाद देण्यासाठी झालेले असतात आणि क्षत्रियांना काय बोलविलेले असतात त्यांना पणाची परिपूर्तता करण्यासाठी. म्हणजे आप्त इष्ट क्षत्रिय नव्हते, ते सुद्धा क्षत्रिय होते. कारण क्षत्रिय कन्याचाच विवाह होता. आणि त्यावेळी माझे पुत्र आले नाही म्हणून माझ्या राज्याचं नेतृत्व करण्यासाठी तिथं मी उपस्थित राहिलो. मला तर एकच सांगून एकच वाटतं, तुमचा तरी पुत्र ऐकत नसतील किंवा बापाचा स्वाभिमान पुत्राला नसेल आणि म्हणून नाईलाजाला तुम्ही येत असाल आणि इतरांचं पुढं करण्यापेक्षा माघारी जाणार नाही. चारती माझ्या घरगुती प्रश्न घेऊन इथे कोकळण्यापेक्षा तुझा विचार कर. घरगुती प्रश्न म्हणजे आपल्या आहोत म्हणून घरगुती म्हणतो. माझ्या पुत्रांचा विचार मी करतोय. विचार करता अधिपती जाणतोय. तुला सांगण्याची गरज नाही. पुत्रांचे विचार जर तुम्ही करणारे असता तर इथं तुम्ही पुत्रांना पाठविला असता. स्वस्वार्थासाठी तुम्ही स्वस्वार्थासाठी आलो असतो तरी हे दुर्योधना
या भरलेल्या स्वयंवर मंडपात कोणते दुष्कृत्य मी केले नाही. चाललो तो सत्यानं आणि अडवितोय तो सत्यानं. सांगतोय नको तो प्रमाण घडू नकोस. आतापर्यंत हस्तिनापुराची जी परंपरा चालली ती चाललेली परंपरा कुठेतरी खंडित कर. एका भानुमतीला तिच्या राज्यात पाठवून भानुमतीला स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी इतवार घेऊन आलो. तो माघारी नेण्यासाठी नव्हे तर तिच्याची विवाह होण्यासाठी तू इथपर्यंत आलास. एका स्त्रीचं चौर्य कर्म करणं हा अधर्म आहे आणि अधर्माने जास्ती दुर्योधना तुला प्रतिकार करण्यासाठी कोणत्या पद्धतीने पावलं उचलतो प्रत्येक क्षणात सुयोधन पाहतोय. एवढा तर उन्नत काळाचे जीवनात रामायणाकडे येतोय. अनुमतीची मुक्तता कर. अनुमतीची मुक्तता नाही इतरत्र काय जर पर्याय असतील तर ते पुढे करा. अनुमतीचीच मुक्तता हवी आहे. कारण दुर्योधना करलेल्या स्वयंवर मंडपात चूक तुझ्या हातून नाहीये. विचारती तिला तिच्या स्वस्थानी पाठवत नाही तोपर्यंत मदतीराजा शैल्या तोपर्यंत तिच्याची विवाहबाध्य होत नाही. तोपर्यंत माझ्याही मनाला शांतता होत नाही. काय करणार तुम्ही? इवो तप्ते हलनार्थम क्षणार्थम या उक्तीप्रमाणे लोखंडा धातूवर गरम गरम असताना पडलेला नवबिंदू सुद्धा क्षणार्धात नष्ट होऊ शकतो. त्याप्रमाणे केलेला बोधांचा उत्ताप होऊ शकतो. माझ्या केलेल्या बोधांचा काहीच वापर नाही. म्हणून तुमचं बोधामृत नकोच मला. नको तर असेल आज मध्यदेश तुमच्या समोर आहे. दुर्योधना मामा या नात्याला सुद्धा बहुमती देण्याची आता शैल्य लागतोय. आणि म्हणून छल्लरा युद्धाची कुंकुमिता पाप पुण्य तुझी रे हाती. पाप पुण्य तुझी रे तारुण्याने तुझा देह फारच मजबूत होतो आणि या तारुण्याचा रक्त तुझ्या देहात प्रवाहित आहे. हे दुर्योधना स्वार्थी तुम्हाला युद्धाला लंकाविलास पण तू विसरतोयस शेवटी तुझा मामा हा शैल्य सक्का नसला तरी चुलत आहे. पण या हस्तिनापुराचं काय रहस्य आहे मी जाणतोय आणि चारती मी जाणतोय. तुझा क्रोध म्हणजे तुझी खरी ताकद आणि तुझा क्रोध म्हणजे तुझं सामर्थ्य आणि तो दुसऱ्याचा क्रोध काढून घ्यावा. माणसाचा एकदा क्रोध जर काढून घेतला असेल तर माणूस हतबल ठेवू शकतोय. सारथी क्रोध काढून घ्यायचं सामर्थ्य माझ्याजवळ आहे. ती विद्या मला उघड आहे. तोच प्रमाण तुझ्या बाबतीत घडवून दुर्योधना तुझी तारा अधिकारावर वावरणाऱ्या हे दुर्योधना स्वतःच्या बापाचं संविधान नाही अरे जसा भाव आला तसा